घरकुलाचा हप्ता रखडल्याने लाभार्थ्याचा आत्मदहनाचा इशारा, पिंपळखुटा येथील प्रकार। पातूर प्रतिनिधी, घरकुलाचे काम पूर्ण होऊनही प्रशासकीय दिरंगाई आणि भ्रष्ट कारभारामुळे तिसरा हप्ता न मिळाल्याने पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील लाभार्थी युसुफ शहा यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। येत्या मार्च 24 रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला असून तसे निवेदन मार्च 13 रोजी जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासकीय विभागांना सादर केले आहे। प्रशासनावर गंभीर आरोप, युसुफ शाह यांनी दिलेल्या तक्रारीत पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनावर संगनमताने भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या निवेदनानुसार हप्त्यासाठी लाचेची मागणी, घरकुलाचे काम पूर्ण झाले असतानाही तिसरा हप्ता काढण्यासाठी ग्रामपंचायत सचिवाने 5,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे। नियमबाह्य कामे, गटविकास अधिकारी सतीश नायसे, अभियंता पवन बढे, ग्रामपंचायत सचिव सागर रोठे आणि सरपंच अलका वाहोकार यांनी संगनमत करून आठवडी बाजारातील ओटे व सार्वजनिक रस्त्यावर घरकुल बांधकामासाठी आर्थिक व्यवहार करून हप्ते काढण्याचा दावा करण्यात आला आहे। विनाकाम हप्ते उचलले, काही लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घरकुलाचे बांधकाम न करताही त्यांचे हप्ते काढले गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। गावातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष, पिंपळखुटा गावात प्रवासी निवारा, समाज मंदिर आणि सचिव निवासस्थान अशा शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत। या अतिक्रमणांवर प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याकडेही युसुफ शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे। 24 मार्चला आंदोलनाचा इशारा, स्वतःचे हक्काचे घरकुल पूर्ण करूनही केवळ पैशांची मागणी पूर्ण न केल्याने मला वेठीस धरले जात आहे, असे युसुफ शाह यांचे म्हणणे आहे। या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास आणि प्रलंबित हप्ता न मिळाल्यास मार्च 24 रोजी अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। तालुका पातूर, जिल्हा अकोला, राहणार पिंपळखुटा। माझा चेक काढण्यासाठी मी ग्रामसेवक सागर रोठे यांना 5,000 रुपये दिले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की 5,000 रुपयात तीनही चेक काढून देऊ आणि आता तिसरा चेकचा टाईम आला तर ते म्हणतात की पुन्हा 5,000 रुपये द्या। आणि गावात अनेकांचे घर बांधलेले नसतानाही त्यांचे तिन्ही चेक काढण्यात आले आणि मला अतिक्रमण, माझं 1-2 फूट अतिक्रमण बाहेर असताना मला अतिक्रमणाचे कारण दाखवून मला 5,000 रुपयाची मागणी होत आहे। चेक काढवण्यात आला आहे। यामुळे या त्रासाला कंटाळून मी 24 मार्चला सीओ ऑफिसमध्ये आत्मदहन करणार आहे। याची जबाबदारी ग्रामसेवक सागर रोठे, सरपंच अलका वाहोकार आणि इंजिनियर पवन बढे यांची राहणार आहे।